नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेला आहे. जे काही माझे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे. मला भरपूर दिव्यांग बांधवांचे कमेंट आले होते की या ऑगस्टचा जो काही हप्ता आहे त्याचं वितरण कधी होणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट तर तुमची क्लिअर करून देतो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या महिन्यातच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही गोष्ट मी तुमची व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करून देतो. कळते? नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित असेल तर आधी शासन निर्णय जाहीर होणार, नंतर निधीला मंजुरी होणार, नंतर मंजुरी आल्यानंतर तुमच्या खात्यात हे जो काही हा ऑगस्ट हप्ता आहे तो जमा होईल. कळते? सध्या मी तुम्हाला तारीख सांगत आहे 29, 30, 31 या 3 दिवसात शासन निर्णय येण्याची भरपूर शक्यता आहे. आणि या 3 दिवसात येणारच असं नाही की नाही येणार, पण या 3 दिवसात नाही तर ऑगस्ट मध्ये तर पहिल्या आठवड्यात याचा शासन निर्णय तर जाहीर होणारच आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या अपडेटनुसार सांगत आहे की 29, 30, 31 या 3 दिवसात जो काही हा ऑगस्टचा हप्ता आहे त्याचा शासन निर्णय जाहीर होईल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात हा ऑगस्टचा हप्ता जमा होईल. कळतंय? मी दिव्यांग बांधवांसाठी अपडेट घेऊन आलेलो आहे. दिव्यांग बांधवांना मी अपडेट देत आहे. परत एकदा सांगतोय, 29, 30, 31 या 3 तारखेच्या दरम्यान शासन निर्णय जाहीर होईल ऑगस्ट हप्त्याचा. कळतंय? नंतर जे काही निधी आहे त्याला मंजुरी दिल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यात हा ऑगस्टचा हप्ता जमा होईल. कळतंय मित्रांनो? भरपूर दिव्यांग लाभार्थ्यांना या गोष्टीची जाणीव नाहीये, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कळतंय? आणि अजून जर तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तसेच मित्रांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला हा जुलैचा हप्ता भेटला आहे का? तर स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचंय. कारण मला भरपूर लाभार्थी हे पण कमेंट करत आहे की आमच्या खात्यात अजून हा जुलैचा हप्ता जमा झाला नाही. तर मित्रांनो, पटकन जाऊन व्हिडिओमध्ये कमेंट करायचे. त्यांना पण मी काही ना काही सोल्युशन देणार आहे, काही ना काही अपडेट देणार आहे. कळते? जर तुमचे हप्ते बंद झाले आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला जुलैचा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला कुठं तक्रार करायची, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. पण मला फक्त एकदा आकडा कळू द्या की एवढ्या एवढ्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता भेटला नाहीये. कळतंय मित्रांनो?